होय सांगा पुंडलिका वरदे हरी राजा रामचंद्र भगवान की जय। हरी तुझी तृप्ती तुमच्याशी राहते पाहुणी श्री गोलो मोदची आवती दिशी नेऊन दे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपेने कथेचा विस्तार बाबा देशात होता तुका ओम नमजे ज्ञानेश्वरा करुण करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चरण श्री कथा परिसता रामायण पूर्वधरती जाण पूर्वजाचे नवलोकन उद्धरती संपूर्ण त्रिजरती अशी रामकथा अतिशय गोड आहे। मौजे बाबळगाव ह्या ठिकाणी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आहे, अतिशय गोड आहे आणि कार्यक्रम देखील दिव्य भव्य मंडप केलेला आहे। सर्व गावकरीला धन्यवाद बरं का, नियोजन चांगलं आहे। आणि ग्रंथकर्ते सांगतात की नंदीग्रामाच्या ठिकाणी हनुमंताचा आणि भरताचा संवाद आहे। दोन्ही राम भक्त आहेत आणि दोन्ही राम भक्त श्यामेचा संवाद आहे। हनुमंताने आतापर्यंत न समजून राम समजून हनुमंत बोलले, पण आता भरत असणार हनुमंताला काय म्हणू लागले, तुझ माझे लोकांना ठिकाणे आपल्या पडे विलंबी मागितले प्राण लक्ष्मी मला सोडिले। भरत म्हणतात हनुमंता असणार मला रामकथा सांग, रामचरित्र सांग। हनुमंत म्हणतात भरता तुम्हाला जरी मी तर सांगत बसलं आणि रात्र संपली सूर्य जर उगवला तर लक्ष्मण वाचणार नाही का? वरदान आहे तसं शक्तीला ब्रह्मदेवाचं, ज्यांच्यावर सोडली ज्याला लागली ना सूर्याचं जर किरण पडला तर लक्ष्मण वाचणार नाही। त्याच्याकरता मला लवकर जाऊ द्या। ऐकता कथीची बात भरत कोठे कथा उभ्या येता बघतय करे घात तयाचा। हनुमंताने सांगितलं भरता तुम्हाला मी कथा सांगत होतो, पण सूर्य उगवल्याबरोबर सगळं कार्य नसतंय, लक्ष्मण वाचत नाही। भरताचं अंतःकरण सरळ डोळाला अंतःकरणापर्यंत गेलं। भरत म्हणतो सूर्य उगवत आणि आमचा लक्ष्मण मरतो, वाचत नाही। सूर्याची मी बघतो, कारण ते सूर्यवंशातले राज्य सत्ययुगातले राज्य होते, ते सूर्यच कसा निघतो बघतो, म्हणजे निघाला तर त्याचे 2 तुकडे करीन। पण हनुमंता कार्य रामायण सांगितल्याशिवाय पुढे जायचं नाही, कारण माझं मन समाधान कर असे म्हणू लागले। रामाची आढळ करतातून सांगता तो पुढे सकाळ माझा जाईल प्राण आदर्शे लागता। भरत म्हणतो हनुमंता तू जर रामाची कथा जर नाही सांगितलास तर काय होईल, तू जर गेलास तिकडं तर मी वाचत नाही रे, माझा तात्काळ असणारा प्राण जाईल बर का, मग मी मेल्याच्या नंतर आम्हाला समाधान मिळणार नाही। त्याच्याकरता तू कथा असणार लवकर सांग मला असे म्हणू लागले। एका वातो जातोची तुझी जाते ताती दिले मारशी थोडी चुकलं रे रामाची गती जाणशी ते करी। राजे भरता म्हणतात हनुमंता तू जर रामाची कथा जर नाही मला सांगितलास तर माझी रामाची जवळजवळ 13.5 वर्ष 14 वर्ष झाले, आमच्या दोघांची गाठ नाही। तू जर मला रामाचा पत्ता रामाची माहिती
आणि एकाला जर मारून जात असेल मग माणूस म्हणतो राग राग जायचंय का जा मग कसं करायचं तर तुमचं तुम्ही बघा असे राजे भरत म्हणून आले. माझा प्राण जाईल छत्रगुण तद्दळ करील गाठी किती घे माता संगीतय प्राणघात करतील. राजे भरत म्हणतो हनुमंता तू जर जरा मला रामाची कथा जर नाही सांगितलास तर मी असणार इथं मरण माझा प्राण जाईल. माझा प्राण गेल्याबरोबर शत्रुघ्न मरण. शत्रुघ्न मेल्याबरोबर कौशल्या कैकेयी सौमित्री तिघी माता आमच्या मरतील आणि तिघी माता मेल्याबरोबर नाही सगळं अविद्यातले लोक मरतील. मग एवढं जर तुला करायचं असेल ना मग तुम्ही असणार जा बरं का असे राजे भरत बोलू लागले. कोणी उदकता अकांत होईल हा जमता सांगता करशील घाता सर्वाच्या. राजे भरत म्हणतात हनुमंता तू जर रामाची कथा जर नाही सांगितलास तर मी मरण शत्रुघ्न मरण कौशल्या सुमित्रा नाने सगळे मरतील. एवढ्याला जर मारून तुला जर जायचं असेल तर जा मग एवढे मरते बरं का मग एवढं मेल्याच्या नंतर आम्हाला सुख होईल का असे राजे भरत म्हणू लागले. मग येथील तीर्थ रामाची सांग मग येथील तीर्थ रामाची सांग सवित्र मारो माता सोदरे येते सत्वर मी आलो. भरत म्हणतात हनुमंता तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही जा आणि इथून गेल्याबरोबर काय करा मनोमर्जी भरताची भेट झाली होती. भरत म्हणून आले मला रामकथा सांग मी सांगितली नाही मी इकडे आलो. मग भरत मेला तुमचा भाऊ शत्रुघ्न मेला तुमच्या तिघी माता मेल्या एवढ्याला मारून मी आलो मन असं रामाला जाऊन तुम्ही सांगा असे म्हणतात. ऐकून या भरत वचन हनुमानाचे आपण यास देता समाधान गमन आपण करू नये. दोन्ही रामभक्त होते दोन्ही शाने होते. भरताचं एवढं वचन ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर हनुमंत विचार करू लागले. बरं भरताला न सांगता जर आपण पुढे गेलं तर एवढा अनर्थ होणार आहे. मग आपण काय केलं पाहिजे. नाही भरताचं समाधान केलं पाहिजे आणि भरताचं समाधान करून पुढे जायला पाहिजे खरं आहे. पण काय करावं लागलं. पुढे गीता भरताशी राम शोभेल मानसी जरी होईला पिशी गजनाची मुले गीता. हनुमंत मनातल्या मनात विचार करू लागले जर भरताचं जर नाही वचन ऐकलं सज्जनाचं जर नाही ऐकलं शाने माणसं म्हणतात करू असं करू नका केल्यास वाटलं होतं बेकार होतंय. जर नाही ऐकल्याच्या नंतर काय होईल. सज्जन तसा भरत आहे रामभक्त आहे आणि त्याचं जर वचन आपण नाही ऐकलं तर रामाला आनंद होणार नाही. रामदेवाला जर नाही आनंद झाला तर आपल्याला विजय प्राप्त होणार नाही. कारण शहाण्या माणसाचं जर नाही ऐकलं तर काय होईल अडचण येतात. म्हणून आपण असणारं समाधान केलं पाहिजे असे म्हणू लागले. औषधी म्हणते होती वेदे रघुपती हे सुखवावी आपकृती भरत चित्ती सुखावू. हनुमंत म्हणतात जर भरताला जर नाही सांगितलं तर देवाला राग येईल. देव म्हणून तुला न सांगायला काय झालं होतं जरा सांगायचं की दोन गोष्टी. म्हणून जर आपण तसंच गेलं तर काय होईल. एवढ्या मोठ्या औषधी नेलेल्या लक्ष्मण उठायचं नाही आपल्याला विजय प्राप्त व्हायचं नाही आपल्याला आशीर्वाद मिळायचा नाही. मग सगळं कार्य असणारं नसल त्याच्याकरता राम भक्ताचं सज्जनाचं समाधान केलं पाहिजे. शक्ती मालपणी
सूर्याची भक्त म्हणजे मी. कारण सूर्याला माहित आहे की बाळपणी सूर्याला ख्याती दाखवली. कारण हनुमंत ज्यावेळेस जन्माला आईला विचारलं, आई मी काय खाऊ, मला भूक लागली. तिने सांगितलं, बापा गोड गोड असणारी लाल फळ बघून खायचं, कारण तुझी भूक निवारतो. आई फळ आणण्याकरता गेली होती आणि सूर्य उगवल्याबरोबर हनुमंतानं सूर्याला गिळण्याकरता गेला होता, खाण्याकरता. सूर्याला असताना शिक्षा दिली होती. आता तर टणक झालो म्हणला, असे म्हणू लागले. आता तरी झालो टणक, रामभद्रिया वंशक, रवी बापुडे कोण बचक.